हाय, वेलकम बॅक टू एजेस पॉडकास्ट. आज आपला सेकंड एपिसोड आहे आणि आज सेकंड एपिसोडमध्ये आपले गेस्ट आहे, त्याचं नाव आहे प्रदीप गाटकिने. आणि प्रदीप गाटकिने आपल्याच नागपूरचेच आहे आणि माझ्या सोसायटीमध्ये राहतात आणि माझे चाइल्डहुड फ्रेंड आहे. प्रदीप गाटकिनेनी IIT पवईमधनं मुंबईला त्यांनी इंजिनिअरिंग केलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. मग त्याच्यानंतर तो शिफ्ट झाला US ला आणि त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमधनं ॲस्ट्रोफिजिक्समध्ये PhD केलं. त्याच्यानंतर तो नासा हेबलमध्ये त्यांनी फेलोशिप केली, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये. आणि मग तिथनं तो डायरेक्ट प्रोफेसर झाला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिसला, UCLA. आणि ह्या दोन्ही पण, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी आणि UCLA, या दोन्ही पण वर्ल्डच्या वन ऑफ द बेस्ट आणि टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीज आहे. तर आज आपण या पॉडकास्टमध्ये प्रदीपबद्दल खूपशा गोष्टी डिस्कस करू, नॉर्मल लाईफबद्दल सुद्धा, नासाबद्दल सुद्धा आणि ॲस्ट्रॉनॉमीबद्दल सुद्धा. सो लेट्स बिगिन. वेलकम प्रदीप टू पॉडकास्ट. आणि आज आपला मराठीमध्ये पॉडकास्ट राहणार आहे, कारण की तू पण मराठी आहे, मी पण मराठी आहे आणि आपल्याला प्रमोट पण करायचं आहे मराठी लँग्वेजला. सो मला सांग की कसं चालू आहे तुझं लाईफ, कसं चालू आहे? आणि तू, मला वाटतं, इंडियाला खूप वर्षांनंतर आला आता आहे ना, कारण की आपण कोविडच्या आधी खूपदा एकदा फोनवरती बोललो होतो, मग त्याच्यानंतर तू आता डायरेक्ट आला आणि त्या पण खूप स्पेशल ओकेजनला. तुझा एक नवीन बिगिनिंग आहे लाईफचा आता. तर कसं चालू आहे लाईफ, कसं आहे सगळं सांग मला तू बेसिकली. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच अजिंक्य फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. आणि मला खूप छान वाटत आहे की म्हणजे वन ऑफ द अर्लिएस्ट ऑफ एपिसोड्समध्ये मला इथे येण्याचा म्हणजे असं ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आता सध्या जसं तू म्हटलं, एका खूप स्पेशल ओकेजनसाठी मी आलो आहे. तर लग्नासाठी मी बेसिकली आलेलो होतो. तर महिनाभर असं नागपुरात होतो आणि एकदम मजा आणि भरपूर ऍक्टिव्हिटीज. बट या इट्स बीन अ ग्रेट टाइम. आणि याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये आय स्टार्टेड ॲज अ प्रोफेसर. तर ती पण एक मोठी लाईफ चेंजिंग म्हणजे इव्हेंट होती माझ्यासाठी. आणि मग आता लग्न झालं आहे, दॅट्स अनदर लाईफ चेंजिंग मोमेंट. सो 2024 माझ्यासाठी खूप मोठं वर्ष होतं, खूप इम्पॉर्टंट वर्ष होतं. आणि मी सगळ्यांना सांगेल की माझं स्वतःचं पॉडकास्ट चालू करण्याच्या मागे प्रदीपचा खूप मोठा एक इन्फ्लुएन्स आहे. कारण की जेव्हा आपण भेटलो त्या दिवशी खूप वर्षांतर, 11 वर्षांनंतर, तेव्हा तूच मला म्हटलं की चल आपण एक स्टार्ट तर करून बघू, जर का तुझ्यासोबत कोणी नसेल तुला सपोर्ट करायला तर मी आहेच. तर ते एक खूप इन्स्पिरेशन होतं मला की तू ॲटलिस्ट म्हटलं. मी थोडंसं स्वतःला लिमिट्स पुश केलं आणि स्टार्ट केलं. तर हो, आता ही प्रोसेस चालू आहे आता. तर मला सांग प्रदीप, आता कसं चालू आहे तुझं? म्हणजे तू आता ते इंडियात आलाय, आता ऑब्व्हियसली लग्नासाठी आला, तर आता जाशील. तर जसं तू आता सांगितलं की 2024 मध्ये तू आता ॲज अ प्रोफेसर म्हणून UCL ला जॉईन करतोय. तर इन जनरल तुझं त्याच्या आधी, 2024च्या आधी, इथे जॉईन करण्याच्या आधीपर्यंत तू काय करत होता? हो. तर त्याच्या आधी मी ॲज अ पोस्ट डॉक्टरल फेलो, म्हणजे एक सायंटिस्ट, सॉर्ट ऑफ लाईक अ सायंटिस्ट इन प्रिपरेशन असं पोझिशन असतं ते. त्याला म्हणतात पोस्ट डॉक्टरल फेलो. सो मी एक पोस्ट डॉक्टरल फेलोशिप करत होतो एका युनिव्हर्सिटीमध्ये, जी जगातली बेस्ट युनिव्हर्सिटी आहे ॲस्ट्रॉनॉमीसाठी. जसं तू म्हटलं की मी आता सध्या ॲस्ट्रॉनॉमीमध्ये रिसर्च करतोय. सो मला अशा एका जागी रिसर्च करायचं होतं जी ऑपॉर्च्युनिटी दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आणि ती ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली कॅल्टेकमध्ये. सो कॅल्टेक इज कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर तुमच्यापैकी ज्यांनी बिग बँग थिअरी बघितलं असेल, खूप फेमस सिटकॉम आहे इंग्लिशमधलं, आणि ज्यांनी बिग बँग थिअरी बघितलं असेल त्यांना माहिती असेल द होल टीम ऑफ सायंटिस्ट त्याच्यात जे असतात, शेल्डन, लाईक Raj and Leonard and all of those people, they are all at Caltech. That is like world's best university for astronomy and physics. So I had मला तिथे रिसर्च करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. तिथे खूप चांगलं काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. आणि त्यातल्या त्यात मला कॅल्टेक हीच ती युनिव्हर्सिटी आहे जी मार्सवर मिशन पाठवते. मार्स परसिव्हरन्स मिशन किंवा स्पिरिट अँड ऑपॉर्च्युनिटी मिशन्स जे गेल्या 10 वर्षात झाले, किंवा मिशन टू सॅटर्न, मिशन टू प्लुटो, हे सारे मिशन्स जे आहेत हे जेट प्रपोल्शन लॅब कडून पाठवले जातात. आणि जेट प्रपोल्शन लॅब इज अ पार्ट ऑफ नासा अँड इज अ पार्ट ऑफ कॅल्टेक. सो ती माझ्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती अशा लोकांसोबत काम करण्याची जे इतक्या मोठ्या मोठ्या मिशन्सवर काम करत आहेत, जे
जगात दुसरीकडे कुठेच कुठेच नाही नाहीये. आहे. Correct. सो दॅट वॉज समथिंग दॅट आय वॉज वर्किंग ऑन बिफोर 2024. आणि आता तुझं फिक्स होतं की तुला प्रोफेसरच बनायचं आहे की अजून काही तुझ्या डोक्यात प्लॅन्स होते? माझ्या डोक्यात ऍक्च्युली जेव्हा करिअर ट्रान्झिशन होत होतं फ्रॉम दिस पोस्ट डॉक्टरल पोझिशन टू प्रोफेसर पोझिशन, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये बरेच गोष्टी होत्या की मला रिसर्च सायंटिस्ट व्हायचं आहे, की मला प्रोफेसर व्हायचं आहे, की मला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. बिकॉज ऑल ऑफ दीज ऑप्शन्स, हे सगळे ऑप्शन्स ओपन होते त्यावेळी. तर त्यावेळी म्हणजे मी ओपन माइंडेडच होतो, पण माझा कल प्रोफेसर बनण्याकडेच होता. कारण एक दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ॲज अ प्रोफेसर तुम्ही टीच पण करता, म्हणजे न्यू जनरेशनला तुम्ही ट्रेन करता, तुम्ही त्यांना ऑपॉर्च्युनिटीज देता. ज्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळाल्या आहेत त्याच ऑपॉर्च्युनिटीज त्यांना पण अवेलेबल तुम्ही करून देता. आणि ऍट द सेम टाइम यू आर डुईंग कटिंग एज रिसर्च. तर त्या दोन्हींचा म्हणजे जो संगम आहे तो प्रोफेसरच्याच पोझिशन मध्ये होतो, म्हणून मला तीच पोझिशन म्हणजे दॅट वॉज माय फर्स्ट प्रेफरन्स. तर म्हणजे मी खूपच लाईक आय हॅड दिस ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू वर्क ॲट UCLA आणि आय ग्रॅब्ड इट. तुझी जर्नी कशी होती प्रदीप? कारण की आपण फर्स्ट पासून 10th पर्यंत तर एकाच स्कूलमध्ये एकाच क्लासमध्ये आपण सोबतच जायचो. तर 10th पर्यंत तर मला माहिती आहे. मग तू 12th पर्यंत इकडनंच केला आणि मग IIT पवई. तर तिथपर्यंत मला आयडिया होती. त्याच्यानंतर तुझं कसं इंजिनिअरिंग नंतर चेंज झालं टुवर्ड्स इकडे? प्रोसेस. तर म्हणजे जस्ट ऑडियन्ससाठी पण मी सांगेल की 1ली ते 10वी नागपुरातच होतो, अगदी जवळच्या शाळेमध्ये. आणि 11th-12th मध्ये पण मी शाळेतच ऍडमिशन घेतलेली होती. तर म्हणजे एक माझा IIT JEEच्या प्रिपरेशनसाठी एक क्लास होता आणि शाळा होती. ह्या दोनच गोष्टी होत्या. जास्त मी काही गोष्टी ठेवल्या नाही. सिंपल ठेवलं तर थोडा वेळ पण मिळाला अभ्यास करायला आणि एक रुटीन पण सेट होऊन गेलेलं होतं. आणि त्यानंतर मग मी म्हणजे 11th-12th मध्ये JEE साठी प्रिपरेशन केलेलं होतं आणि मग देन आय गॉट इन टू IIT बॉम्बे. तर मी IIT बॉम्बे मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं होतं. तर त्यावेळी सुद्धा मला ऍस्ट्रॉनॉमी मध्येच खूप इंटरेस्ट होता. कारण माझा अगदी शाळेपासूनच मला ऍस्ट्रॉनॉमी मध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि मी 10th मध्ये असताना मला इंडियन नॅशनल ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड मध्ये आय गॉट इन टू द नॅशनल लेवल. तर तिथे मला खूप एक्सपोजर मिळालं ऍस्ट्रॉनॉमीचं. तर मग त्याच्यानंतर मग मला ऍस्ट्रॉनॉमीमध्ये खूप जास्त आवड निर्माण झाली आणि मला बॅचलर्स मध्ये पण ऍस्ट्रॉनॉमी किंवा फिजिक्स असंच काहीतरी करायचं होतं. पण त्यावेळी असे थोडे डाऊट्स पण होते की ऍस्ट्रॉनॉमी मध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फिजिक्स मध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर हे थोडंसं कन्फ्युजन होतं त्यावेळी. तर म्हणून मग मी डिसाईड केलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करावं, की ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग पण बऱ्यापैकी तुम्ही शिकता, ऍप्लिकेशन आणि फिजिक्स पण तुम्ही खूप डिटेलमध्ये शिकता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. सो मग मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. आणि मग त्यानंतर IIT बॉम्बेमध्ये तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या टाईपच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. देर आर सो मेनी क्लब्स, ऍस्ट्रॉनॉमी क्लब, फिजिक्स क्लब, स्पोर्ट्सचे क्लब, म्युझिकचे क्लब, डान्सचे क्लब. लाईक देर आर ऑल काइंड्स ऑफ स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज अँड ऑल ऑफ दोज कल्चरल ऍक्टिव्हिटीज आर देअर ॲट IITB. तर तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. तुम्हाला जे एक्सप्लोर करायचं ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर त्यात मग मी थोडा रिसर्चकडे माझा जो कल होता तो थोडा मी एक्सप्लोर केला. तिथल्या लोकांसोबत मी रिसर्च केला आणि मग त्यानंतर इंडियातल्या बाकीचे जे ऍस्ट्रॉनॉमीचे इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथे पण मला इंटर्नशिप्स वगैरे करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. म्हणजे मिळाली इन द सेन्स मी ती ऑपॉर्च्युनिटी ऑलवेज लाईक आय वॉज ऑलवेज सिकिंग दॅट ऑपॉर्च्युनिटी. तर मला असं वाटतं इंडियातले जे पण प्रॉमिनंट ऍस्ट्रॉनॉमीचे इन्स्टिट्यूट्स आहेत त्या सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये मी इदर समर ऑर विंटर इंटर्नशिप केलेली आहे. तर त्यातून मग मला ऍस्ट्रॉनॉमीमध्ये PhD करण्यासाठी मार्ग मिळाला. मग मी ऍस्ट्रॉनॉमीमध्ये PhD साठी अप्लाय केलं आणि थँकफुली आय गॉट इन टू युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड ॲट कॉलेज पार्क. तर ती पण एक नासाच्या कॅम्पस जवळचीच एक युनिव्हर्सिटी आहे. तर त्याच्यामुळे खूप नासा सोबत ओव्हरलॅप होता. तर नासा गॉडर्ड स्पेस फ्लाईट सेंटर म्हणून आहे, विच इज राईट नेक्स्ट टू द युनिव्हर्सिटी. तर त्याच्यामुळे नासाच्या लोकांसोबत, नासाच्या सायंटिस्ट सोबत तिथे खूप ओव्हरलॅप होता. आणि देन दॅट कॅरीड मी ओव्हर फर्दर. म्हणजे त्याच्यातून माझा ऍस्ट्रॉनॉमी मधला इंटरेस्ट, ऍस्ट्रॉनॉमी मधला रिसर्च हा वाढत गेला. आणि मग पुढची ट्रॅजेक्टरी तर मग कॅलटेकमध्ये पोस्ट डॉक्टरल आणि मग प्रोफेसर, तर ती होत गेली. आणि मग मला एक सांग की नासामध्ये तिथे तुला ऍडमिशन मिळण्यासाठी असं मी ऐकलं की खूप लिमिटेड लोकांनाच तिथे प्लेस मिळते. वर्ल्ड मधनं खूप कमी सीट्स असतात. तर त्यात म्हणजे किती असतं एक्झॅक्टली ते मला तू सांग, म्हणजे सगळ्यांना आयडिया येईल की किती इम्पॉर्टंट आहे. बिलकुल.
सो पीएचडी तुमचं झाल्यानंतर, सो पीएचडी इज अ प्री रेक्विजिट. म्हणजे कोणतीही तुम्हाला रिसर्चची म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये जर तुम्हाला रिसर्चची ऑपॉर्च्युनिटी किंवा रिसर्च करायचं असेल तुम्हाला, तर सगळ्यात आधी तर तुम्ही पीएचडी करता, त्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग मिळते. सो तुम्ही नवीन प्रॉब्लेम्स शोधून काढता, त्याच्यावरती रिसर्च करता, त्याच्यावरती पेपर्स पब्लिश करता, आणि मग म्हणजे तुम्हाला ती पीएचडीची डिग्री मिळते. आणि त्यानंतर मग तुम्ही हे जे रिसर्च करण्याचं नॉलेज किंवा रिसर्च करण्याचे स्किल्स तुम्ही आत्मसात केले आहे ते तुम्ही अप्लाय करता नवीन अजून गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी. तर जेव्हा माझी पीएचडी कम्प्लीट झाली त्याच्यानंतर मी नासाच्या फेलोशिपसाठी अप्लाय केलेलं होतं. आणि ही खूप कॉम्पिटेटिव्ह फेलोशिप असते. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीच्या वर्ल्डमध्ये ही सगळ्यात जास्त कॉम्पिटेटिव्ह फेलोशिप असते, जी नासाची फेलोशिप असते. तर त्याच्यात म्हणजे जगभरातून हजारो लोक, जगभरातून ऍप्लिकेशन्स येतात त्याच्यासाठी. जगभरातले जे ॲस्ट्रॉनॉमी पीएचडीज असतात ते अप्लाय करतात, आणि त्यातून 27 पीएचडी, त्यातून 27 लोकांना ते सिलेक्ट करतात दरवर्षी. सो जगभरातल्या ॲस्ट्रॉनॉमी पीएचडीज मधून एव्हरी इयर दे सिलेक्ट 27. तर मग त्याच्यातून मग तुमचं एकदा तुम्ही सिलेक्ट झाले की मग तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कोणत्याही नासाच्या कॅम्पस सोबत तुम्ही रिसर्च करू शकता. त्यातला तू एक अमेझिंग. तुला काय म्हणजे तू कशापासून इन्स्पायर्ड झाला की तू असं ॲस्ट्रॉनॉमी मध्येच जायला तू एकदम असं डिसिजन घेतला ऑल टुगेदर? राईट. काही स्टोरी आहे का त्याच्या? तर त्याची नक्कीच एक स्टोरी आहे. बट एक स्टोरी नाही, पण मल्टिपल स्टोरीज आहे. बट मेन थिंग इज तसा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये मला खूप आधीपासून इंटरेस्ट होता. आणि इस्रो आणि नासाचे लॉन्चेस व्हायचे ते त्यावेळी दूरदर्शनवर दाखवायचे. करेक्ट. जसं आता मार्सवर स्पिरिट अँड ऑपॉर्च्युनिटी मिशन्स आहेत, किंवा अजून जसं कॅसिनी मिशन आहे सॅटर्नवर गेलेलं, असे वेगवेगळे मिशन्स जेव्हा लॉन्च व्हायचे तेव्हा आय एम व्हेरी ग्लॅड की दूरदर्शन मेड अ डिसिजन टू शो देम. तर ते मी बघायचो. आणि त्यावेळी रोबोकॉन वगैरे असे पण इव्हेंट्स व्हायचे, रोबोटिक्सच्या कॉम्पिटिशन्स वगैरे, आणि ते पण दाखवायचे. सो त्याच्यातून मला बरीच अशी इन्स्पिरेशन आली की हे खूप काहीतरी फॅसिनेटिंग आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडं काहीतरी नॉलेज मिळवायचं आहे. मग ऍक्च्युली नागपुरात असून त्याची अवेअरनेस मिळणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण त्यातल्या त्यात रामन सायन्स सेंटरचा खूप त्याच्यामध्ये एक रोल होता, ती अवेअरनेस माझ्यामध्ये बिल्डअप करण्याची. सो नागपुरात रामन सायन्स सेंटर म्हणून एक आहे, जसं मुंबईला नेहरू सायन्स सेंटर आहे, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिटीजमध्ये असं काही ना काही सायन्स म्युझियम्स किंवा सायन्स सेंटर्स असतात. सो नागपुरात रामन सायन्स सेंटर आहे, आणि तिथे प्लॅनेटेरियमचे शोज किंवा वेगवेगळे सायन्सचे एक्झिबिट्स वगैरे असतात. बट ऍट द सेम टाइम तिथे ॲस्ट्रॉनॉमीच्या पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत राहतात. म्हणजे नाईट स्काय ऑब्झर्वेशन, किंवा एखादं काही ग्रहण असेल, किंवा व्हीनस ट्रान्झिट वगैरे अशा गोष्टी असतील, तर त्या तिथे म्हणजे दाखवल्या जातात. तिथे तुम्ही जाऊन ऍक्च्युअल टेलिस्कोपनी सॅटर्न बघू शकता, त्याच्या रिंग्स बघू शकता वगैरे. सो दॅट वॉज लाईक द स्टार्टिंग पॉइंट फॉर मी. तर तिथे मी खूपच रेग्युलरली जायचो. अगदी 6वी-7वी पासून तर मी खूपच रेग्युलरली रामन सायन्स सेंटरमध्ये जायचो. आणि देयर वॉज दिस व्हीनस ट्रान्झिट, म्हणजे शुक्र ग्रह जो आहे तो असा सूर्याच्या समोरून जाताना असा तुम्हाला दिसणार. तर सूर्याच्या बिंबावर तो असा एक ब्लॅक डॉट तुम्हाला पूर्ण दिवस जाताना दिसेल. सो तो इव्हेंट मी अटेंड केला आणि ते मी बघितलं, आणि आय वॉज जस्ट सो फॅसिनेटेड बाय इट की यू कॅन ऍक्च्युअली सी द प्लॅनेट मुव्हिंग इन फ्रंट ऑफ द सन. म्हणजे इट वॉज जस्ट कम्प्लिटली सरियल एक्सपिरियन्स फॉर मी. आणि मग ते बघितल्यानंतर म्हणजे माझा अजून ॲस्ट्रॉनॉमीकडे कल वाढत गेला. मग तिथे ॲस्ट्रॉनॉमीच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स पण होतात रामन सायन्स सेंटरमध्ये. त्या कॉम्पिटिशन्स जिंकल्यावर तुम्हाला बक्षिसं म्हणून पुस्तकं मिळतात. तर ती पुस्तकं मग मी वाचली, आणि त्या पुस्तकांमधून मग मला अजून माझा इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढत गेला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. आणि फायनली मग जेव्हा मला ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड मध्ये पार्टिसिपेट करण्याचा ऑपॉर्च्युनिटी मिळाली. तर ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाडमध्ये मल्टिपल लेवल्स असतात. सो देर इज लाईक अ स्टेट लेवल और रिजनल लेवल, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही नॅशनल लेवलची एक्झाम देता, आणि त्याच्यानंतर तुम्ही कॅम्पसाठी सिलेक्ट होता. जसं ऑलिम्पिक्समध्ये असतं तर तसंच हे अकॅडमिक्समध्ये पण वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये ते असतं. सो तर त्याच्यामध्ये मी स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल गेल्यानंतर कॅम्पमध्ये मी गेलेलो होतो, आणि त्या कॅम्पमध्ये ते तुम्हाला दे टीच यू लाईक अबाउट एस्ट्रॉनॉमी, आणि म्हणजे इन मच मोर डिटेल. तर तेवढ्या डिटेलमध्ये जेव्हा मी ते शिकलो, म्हणजे तो 1 महिन्याचा कॅम्प असतो बेसिकली, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये एस्ट्रॉनॉमी शिकवलं जातं. म्हणजे ऑलमोस्ट लाईक अंडरग्रॅड 3rd-4th इयर लेवल
तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये असताना, त्यावेळी मी 10th स्टँडर्ड मध्ये होतो. सो इट वॉज अ लॉट टू टेक, बट ऑल्सो ॲट द सेम टाइम इट वॉज व्हेरी व्हेरी एक्साइटिंग. आणि त्यातून मग मला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये शिक्षण घेण्याची आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये रिसर्च करण्याची मग इन्स्पिरेशन मिळाली. सो दॅट वॉज लाईक अ व्हेरी लॉंग आन्सर, बट इट वॉज अ व्हेरी एक्साइटिंग जर्नी फॉर मी. कारण की एक स्टोरी असते ना, प्रत्येकाला एक इन्स्पिरेशन मिळण्याच्या मागे तुम्ही एक तर कोणतरी रोल मॉडेलला फॉलो करता. आणि तेव्हा इंटरनेट पण इतकं बूमिंग नव्हतं. बिलकुल. आणि मोबाईल नव्हते, इतकं नव्हतं म्हणजे जेवढं आता अवेलेबल आहे. तर त्याच्यात तू इतका सगळं रिसर्च केला, अभ्यास केला. कारण मला आठवतं एकदा एक इन्सिडेंट सगळ्यांना सांगेल मी तो, की आम्ही रात्री मॅच खेळत होतो, क्रिकेट मॅच खेळत होतो. जर ऑलमोस्ट अंधार होऊन गेला होता तेव्हा, आणि तू गच्चीवरती सगळे स्टार गेजिंग करत होता. तर तेव्हा एक आयडिया होती आम्हाला, कारण मला माहिती होतं आपण एका स्कूलमध्ये एकाच क्लासमध्ये होतो, तू काय करतोय बेसिकली. बट तेव्हापासून तुझ्या डोक्यामध्ये ते सगळं म्हणजे चालू होतं की मला हे करायचं आहे. आणि मग तू स्ट्रेट अवे आपण आता जाऊन नासामध्ये, कसं राहतं यार नासाचं लाईफ. कारण आता हे म्हणजे खूप खूप ह्यूज अचिव्हमेंट आहे की नासामध्ये तू आहे, काम करतोय आणि इतक्या वर्ल्डच्या टॉप मोस्ट सायंटिस्ट सोबत काम केलं. तर काय एक्सपिरियन्स असतो नासामध्ये? मी सांगेल, म्हणजे पहिला जो माझा एक्सपिरियन्स होता जस्ट एंटरिंग द कॅम्पस ऑफ नासा, तोच म्हणजे मला असा एकदम भारावून जाणारा असा काहीतरी असा एक्सपिरियन्स होता की आपण अशा एका ठिकाणी स्टेप इन करतो आहे जिथून म्हणजे असे इंटरप्लॅनेटरी मिशन्स जातात, मिशन्स टू प्लुटो, मिशन टू सॅटर्न, मिशन टू मार्स, असे मिशन्स जातात. आणि तो माझ्यासाठी एकदम असा भारावून जाणारा एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्या आतमध्ये कॅम्पसमध्ये अशा वेगवेगळे मिशन्सचे मॉडेल्स वगैरे सगळे ठेवलेले असतात. जेट प्रपोल्शन लॅबमध्ये मार्स रोवरचं बेसिकली पूर्ण एक मॉडेल, लाईक एक मोठी अशी लॅबच आहे तिथे. मार्स सारखं त्यांनी मार्स सारखं त्यांनी टेरेन बनवलेलं आहे आणि तिथे क्युरिओसिटी रोवर ची प्रॅक्टिस राऊंड वगैरे होतात. सो इट वॉज व्हेरी फॅसिनेटिंग फॉर मी टू सी, म्हणजे अशा काही गोष्टी ज्या आधी टीव्हीतच वगैरे बघितलेल्या होत्या. आणि सो दॅट वॉज व्हेरी फॅसिनेटिंग. आणि नासामध्ये म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीच्या फील्डमधले टॉपमोस्ट सायंटिस्ट आहेत. सो नासा फक्त स्पेस सायन्समध्येच नाही रिसर्च करत, पण ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पण रिसर्च करतो. आणि ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्पेस सायन्स म्हणजे जसं आता तुम्ही म्हणाल रॉकेटरी किंवा प्रपोल्शन, नॅव्हिगेशन, कंट्रोल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. जसं तुम्ही एखादा लॉन्च असेल तर ते एक कंट्रोल युनिट, एक म्हणजे असं एक ते जेव्हा एखादा लॉन्च तुम्ही बघत असता तेव्हा ते तुम्हाला एक असं रूम दाखवतात जिथे खूप सारे कम्प्युटर्स असतात आणि मोठ्या मोठ्या स्क्रीन्स असतात. तर ते सगळं रॉकेट लॉन्च आणि रॉकेटचं नॅव्हिगेशन ह्या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी. त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला कधीच दिसत नाही. त्याच्या मागे म्हणजे हे मिशन कसं डेव्हलप झालं, ही टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप झाली, तुम्हाला जसं आता मार्सवरती एखादं रोवर पाठवायचं, ते रोवर कसं डेव्हलप झालं आणि त्याचे सायन्स गोल्स कसे काय सेट झाले, ह्या सगळ्या गोष्टी बिहाइंड द सीन्स होत असतात. एक टीम असते, म्हणजे एक्झॅक्टली ती एक मोठी टीम असते, खूप मोठी टीम असते, जी मे बी टीव्ही मध्ये दिसत नाही, पण त्यांचा रिसर्च असतो जे ऍक्च्युअली सायन्सला फॉरवर्ड पुश करतात. सो अशा लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. मला नोबेल लॉरिएट सोबत काम करण्याची संधी मिळाली. सो जॉन मॅथर हे एक नोबेल लॉरिएट आहेत. मी 11वीत असताना एकदा त्यांचं लेक्चर ऐकलेलं होतं. 11वीत असताना मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती IIT गुवाहाटीच्या टेक्निकल फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करण्याची. आणि तेव्हा मी त्यांचं लेक्चर ऐकलेलं होतं आणि तेव्हा मला असं काहीतरी एकदम इन्स्पायर झाल्यासारखं वाटलं होतं. दॅट टाइम ही गॉट नोबेल प्राइज इन फिजिक्स. 2006 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं आणि मी त्यांचं लेक्चर ऐकलं होतं 2010 मध्ये, 2009 किंवा 10 मध्ये. आणि आय वॉज व्हेरी इन्स्पायर्ड. आणि फास्ट फॉरवर्ड 2016 मध्ये, सो ओनली 8 years लेटर, आय वॉज वर्किंग विथ हिम. सो जॉन मॅथर सोबत मला काम करायला मिळालं आणि ही इज रिअली अमेझिंग पर्सन, व्हेरी डाऊन टू अर्थ. आणि म्हणजे असं नोबेल लॉरेट म्हटल्यावर आपल्याला असं एकदम बॅरियर वाटतं की म्हणजे लाईक कसं त्यांना इव्हन हॅलो कसं म्हणायचं त्यांना. पण असे खूपच डाऊन टू अर्थ आणि खूप छान लोक असतात जे आपल्याला ऍक्च्युली इन्व्हाइट करतात टू डू रिसर्च विथ देम. मला असं आठवतं आहे, मी एका गोष्टीवर रिसर्च करत होतो आणि त्याचा पेपर मी त्यांना जस्ट पाठवला ऍज अ इन्फॉर्मेशन, की म्हणजे मी हा पेपर पब्लिश केला आहे, तुम्हाला काय वाटतं, म्हणून मी त्यांना पाठवला.
आणि त्यांनी मला अशा इंटरेस्टिंग आयडियाज दिल्या. त्यांनी सांगितलं की ऍस्ट्रॉनॉमीच्या कम्युनिटीमध्ये एक डिकेडल सर्वे म्हणजे 10 वर्षांचा सर्वे म्हणून एक असं पब्लिश होणार आहे, त्यामध्ये तू पेपर लिही असं म्हणून त्यांनी मला इन्स्पिरेशन दिली. आणि मग तो पेपर मी लिहिला आणि त्याच्यामुळे माझा जो सर्कल आहे तो इतका वाईडन झाला. म्हणजे माझं एका अर्थाने म्हणू शकतो माझं नाव कम्युनिटीमध्ये बरंच झालं त्या पेपरमुळे. सो दॅट वॉज अन इन्स्पिरेशन दॅट आय गॉट फ्रॉम जॉन मॅथर आणि हू आय मेट ॲट नासा. सो म्हणजे अशा काही गोष्टी होतात ना आपल्यासोबत, असे काही लोक मिळतात जे पूर्ण आपल्या करिअरच्या ट्रॅजेक्टरीला चेंज करतात. सो ही वॉज वन ऑफ देम. आणि म्हणजे आता त्यालाच कंटिन्युएशन मध्ये तू सांग अजून की तू अचिव्हमेंट्स काय काय तुझे, जसं तू एकाच हाता पेपर सांगितला असं पूर्ण सांग म्हणजे सगळ्यांना एक आयडिया येईल की किती ह्यूज आहे. बिलकुल. सो म्हणजे IIT मध्ये असताना तर आय वॉज ऑलवेज इंटरेस्टेड इन डुईंग रिसर्च इन ॲस्ट्रॉनॉमी. म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये होतो, पण मी नेहमी सीक करायचो काही ऑपॉर्च्युनिटीज ॲस्ट्रॉनॉमी मधल्या. तर भारतातल्या सगळ्या म्हणजे जे टॉप ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत भारतातले, जसं नैनितालमध्ये भारतातला सगळ्यात मोठा टेलिस्कोप आहे, उटीमध्ये भारतातला सगळ्यात मोठा रेडिओ टेलिस्कोप आहे. तर असे पुष्कळ वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत भारतात पण. तर मला तिथे रिसर्च करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली थ्रू समर अँड विंटर इंटर्नशिप्स. तर त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करावं लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज त्या फाइंड आउट कराव्या लागतात आणि वन्स यू गेट सिलेक्टेड यू कॅन ॲक्च्युअली वर्क देअर. तर त्या ऑपॉर्च्युनिटीज ज्याच्याने मला बिल्डअप झालं, म्हणजे माझा बॅकग्राऊंड बिल्डअप झाला त्याच्याने. आणि म्हणजे IIT मध्ये असताना पण म्हणजे असं वेगवेगळ्या रोबोटिक्सच्या कॉम्पिटिशन्स म्हणा किंवा टेक्निकल कॉम्पिटिशन्स ह्यामध्ये मला खूप रस होता आणि त्या मी नेहमी पार्टिसिपेट करायचो. आणि जेव्हाही काही त्याच्यामध्ये जिंकलं की मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही इलेक्ट्रॉनिकच्या किट्स मिळतील किंवा काही बुक्स मिळतील आणि मग त्याच्यातून तुम्ही अजून टिंकरिंग करा आणि अजून काहीतरी नवीन बनवा. सो दिस वॉज अ व्हेरी फन ऍक्टिव्हिटी दॅट म्हणजे फन ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा अचिव्हमेंट्स म्हणा ते IIT मध्ये होत होतं. आणि मग नंतर PhD मध्ये असताना म्हणजे माझा रिसर्चमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आणि कल असल्यामुळे PhD वॉज अ व्हेरी स्मूथ जर्नी फॉर मी. तर त्यामध्ये मला बेस्ट स्टुडंट रिसर्चरचा अवॉर्ड मिळाला आणि एका कॉन्फरन्समध्ये मला माझे पब्लिकेशन्स प्रेझेंट करण्याचा म्हणजे मी प्रेझेंट केले होते. तर त्याच्यामध्ये पण मला बेस्ट स्टुडंट प्रेझेंटेशनचा अवॉर्ड मिळाला. आणि दॅट वॉज अन इंटरनॅशनल कॉन्फरन्स. तो इंटरनॅशनल लेवलवरचा माझा तो पहिला असा एक म्हणू शकेल जो एकदम असं मला खूप मनातून असं खूप छान वाटलं. ती पहिली अशी ती इंटरनॅशनल लेवलची अचिव्हमेंट होती. आणि मग त्यानंतर म्हणजे नासा हबल फेलोशिप मिळणं वॉज लाईक दॅट वॉज लाईक द नेक्स्ट बिगेस्ट माइलस्टोन फॉर माय करिअर. सो या म्हणजे आय थिंक या अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या ज्याच्यानी माझी करिअरची ट्रॅजेक्टरी बिल्ड होत गेली. सो आणि म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल ना आणि खूप त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला मार्ग मिळत जातो, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळत जातात. तुम्ही नेहमी काही ना काही ते सीक करत राहा, तुम्हाला काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण डेडिकेशननी काम करा. तर त्यांनी तुम्ही तुमचा जो इंटरेस्ट आहे तो तुम्ही त्याला फॉरवर्ड नेऊ शकता. आणि तू एक तो रोबोट पण बनवला होता, कारण मी तुझा लिंक्डइन वरती आणि फेसबुक वरती पोस्ट पाहिला होता. तर तो तू स्वतःच बनवला होता? हो. तो रोबोट मी 3D प्रिंट केलेला होता आणि त्याच्यातलं आतलं सर्किटरी वगैरे सगळं मी सेट केलेलं होतं आणि प्रोग्रामिंग पण त्याला केलेलं होतं. सो ऍक्च्युली मी एक अशी ट्रेडिशन स्वतःसाठी सेट केली आहे की प्रत्येक बर्थडेला काहीतरी असं नवीन बनवायचं. सो दॅट रोबोट वॉज माय सेकंड क्रिएशन. म्हणजे असं लाईक त्या ट्रेडिशन मध्ये आय थिंक मी 2016 मध्ये ती ट्रेडिशन चालू केली की काहीतरी नवीन बनायचं. तर पहिल्यांदा मी असं वेबसाईट्स बनवल्या होत्या, मग त्यानंतर मग असं रोबोट, मग त्यानंतर अजून वेगवेगळ्या काही आर्टच्या गोष्टी, काही म्हणजे सायन्सच्या गोष्टी, तर असं वेगवेगळ्या गोष्टी मग म्हणजे बनवल्या आणि आवड होत गेली. त्याच्या चालू आहे ती प्रोसेस चालू आहे. आता युथला म्हणा किंवा इन जनरल जे खूप नॉर्मल पब्लिक आहे आपले, त्या लोकांना खूप इंटरेस्ट असतो. जनरली नासा म्हटलं, स्पेस सायन्स म्हटलं, युनिव्हर्स, सोलार हे. तर तू तिथे कुठल्या सायंटिस्ट सोबत जसं काम केलंय किंवा तिथे टीम असतील ज्या जसं तू सांगितलं की एक वेगळी टीम असते जी प्रत्येक जण वेगळं काम करतात. बिलकुल. तर जसं गॅलेक्सीज आहे ना, जसं अर्थ वरती ह्युमन आहे, तर तसं बाहेरच्या आउटसाइड वर्ल्ड बद्दल तुम्ही कधी रिसर्च केलाय का की काही आहे म्हणजे? बिलकुल. ऍक्च्युली तोच माझा रिसर्चचा टॉपिक आहे. माझा मेन रिसर्चचा टॉपिक हाच आहे, टू फाइंड लाईफ ऑन अदर प्लॅनेट्स, ऑन प्लॅनेट्स बियॉन्ड आवर सोलर सिस्टम.
तर त्यासाठी मी नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप करते. सो इट इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. म्हणजे जर आपल्याला अर्थ सारखा प्लॅनेट शोधायचा असेल अराउंड सन लाईक स्टार, म्हणजे जसं सन अर्थ सिस्टम जशी आहे तशी आपल्याला एखादी दुसरी सिस्टम जर शोधायची असेल तर आपल्याला म्हणजे असं एक ऑब्झर्वेशन करावं लागेल जे वर्षभर चालेल, आणि त्या वर्षभरामध्ये त्या डिटेक्टरवरती तो पॉइंट किती मूव्ह होणार अर्थच्या मोशनमुळे. इट विल मूव्ह बाय 5 सिलिकॉन ॲटम्स. यू कॅन ट्राय टू इमॅजिन की एक तुमच्या कॅमेरावरती एक इमेज आहे, ती इमेज फक्त 5 सिलिकॉन ॲटम्स मूव्ह होणार. दॅट्स लाईक फ्यू नॅनोमीटर्स. म्हणजे तुमचा एक सेंटीमीटर लॉंग डिटेक्टर आहे, त्याच्यामध्ये फ्यू नॅनोमीटर्स म्हणजे त्याच्या 1 बिलियन्थ पार्ट मूव्ह होणार आहे, आणि ते तुम्हाला डिटेक्ट करायचं. सो इट्स अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. म्हणजे अशा टाईपचे प्रॉब्लेम्स कोणत्याच दुसऱ्या फील्डमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये हे एक आहे की इट रिक्वायर्स द कटिंग एज टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्हाला एकदम टेक्नॉलॉजीच्या एक्स्ट्रीमला जाऊन तुम्हाला ती डेव्हलप करावी लागते, तेव्हाच मग तुम्ही नवीन काही डिस्कवरीज करू शकता. सो आय एम डेव्हलपिंग वन सच टेक्नॉलॉजी टू डिटेक्ट अर्थ लाईक प्लॅनेट्स अराउंड सन लाईक स्टार्स. म्हणजे अर्थ सन सिस्टम, जसं अर्थ 2.0 म्हणू शकतो आपण त्याला. अर्थ 2.0 डिटेक्ट करण्यासाठी एक नवीन टेक्नॉलॉजी मी डेव्हलप करतोय. तर होपफुली म्हणजे अशा नवीन टेक्नॉलॉजीजनी आम्ही अर्थ सारखी अजून दुसरं एखादं प्लॅनेट जे हॅबिटेबल आहे असं डिस्कवर करू शकू. अजून तर सध्या असं काही डिस्कवरी झालेली नाही आहे, पण हा खूप मोठा हॉट टॉपिक आहे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. आय वुड से द बिगेस्ट हॉट टॉपिक इन ॲस्ट्रॉनॉमी. आणि त्याच्यावर पुष्कळ लोक रिसर्च करतात आहेत, आणि त्यात म्हणजे मी त्यातल्या त्यात माझं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की मी नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतोय ज्याच्यानी हा रिसर्च पॉसिबल होईल. बट तुला काय वाटतं, म्हणजे जसं तुम्ही एव्हरीडे याच्यावरती काम करता, तुला एक काही पर्सेंटेज ऑफ होप्स आहे का की असू शकतं का? म्हणजे असं मला खूप जास्त होप आहे, आणि खूप जास्त म्हणजे माझा लेवल ऑफ कॉन्फिडन्स खूप हाय आहे की देअर मस्ट बी लाईफ एल्सवेअर. कारण युनिव्हर्स इतकं मोठं आहे की त्याच्यामध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज एक्सप्लोर झालेल्या आहेत. सो त्यामुळे इट्स इम्पॉसिबल की लाईफ फक्त अर्थवरच डेव्हलप झाली. एक जस्ट ॲज अ फॅक्ट म्हणून मी सांगेल, अर्थ सूर्याच्या अवतीभोवती फिरते. सूर्य एक स्टार आहे. असे 100 बिलियन स्टार्स आहेत, 10 to the 11 स्टार्स आहेत गॅलेक्सीमध्ये, फक्त आपल्या गॅलेक्सीमध्ये. असे 10 to the 11. 10 to the 11 म्हणजे जगातल्या सगळ्या बीचेसवरती जेवढी सँड असेल तेवढे ग्रेन्स त्याच्यापेक्षा जास्त असं आहे. जेवढे ग्रेन्स असतील ना त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे स्टार्स आहेत आपल्या गॅलेक्सीमध्ये. आणि अशा 10 to the 11 गॅलेक्सीज आहे युनिव्हर्समध्ये. सो यू कॅन इमॅजिन की अर्थ म्हणजे सन एक स्टार आहे, तसे 10 to the 11 स्टार्स आहे आपल्या गॅलेक्सीमध्ये, आणि तशा 10 to the 11 गॅलेक्सीज आहे युनिव्हर्समध्ये. सो युनिव्हर्स इज ह्युमंगस, ह्यूज. त्यामध्ये असं पॉसिबलच नाही की लाईफ फक्त अर्थवर डेव्हलप झाली आहे, बिकॉज इट्स अ गेम ऑफ स्टॅटिस्टिक्स. त्या गेममध्ये आय एम प्रिटी शुअर की देअर आर मेनी पॉसिबिलिटीज. वेगवेगळ्या फॉर्मचे लाईफ फॉर्म्स डेव्हलप झाले असतील. म्हणजे आपण कार्बन बेस्ड लाईफ फॉर्म आहे, मे बी देअर इज सिलिकॉन बेस्ड लाईफ फॉर्म समवेअर एल्स. तर असे म्हणजे मला तर कॉन्फिडन्स आहे की लाईफ आहे दुसरीकडे, पण आपण अजून ती, कारण युनिव्हर्स इतकं मोठं आहे की ते शोधणं पण खूप डिफिकल्ट आहे. सो त्यामुळे आपल्याला वेळ लागतोय ते शोधायला, पण वन डे वी विल डिस्कवर. आणि जसं तुम्ही आता हे करत असता रिसर्चचा, कधी तू असा एक्सपिरियन्स केलाय का? म्हणजे जसं काही साऊंड म्हणा किंवा कुठली मुवमेंट अशी, असं काही की ज्याच्याने थोडासा एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की यार नाही काहीतरी दिसतंय असं? राईट. असं कधी आपण मूवीज मध्ये बघतो बेसिकली, फिल्मी नाही बट ऍटलीस्ट रिअलिस्टिक मध्ये तू बघितलाय का असं? कधी काही एक्सपिरियन्स केलाय? राईट. सो मी 2 गोष्टी सांगेल. मूवी जसं कोई मिल गया मध्ये ते असं दाखवतं ओम ओम वगैरे, तसं तर ऍक्च्युअली रियालिटीमध्ये नसतं. बट देर इज अ प्रोजेक्ट विच इज कॉल्ड ब्रेक थ्रू लिसन. ब्रेक थ्रू लिसन इज बेसिकली अ पार्ट ऑफ सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स. सो SETI म्हणून आहे, SETI. कोणी पण इंटरनेटवर सर्च केलं तर त्यांना मिळून जाईल. सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स मध्ये मोठे मोठे रेडिओ टेलिस्कोप्स आहेत, जे जसं आता आपण कम्युनिकेट करतो किंवा इंटरनेट यूज करतो किंवा टेलिफोन यूज करतो, त्याच्यामध्ये रेडिओ वेव्स यूज होतात है ना. तर जर म्हणजे द हायपोथेसिस इज की अशी एखादी डेव्हलप्ड लाईफ फॉर्म असेल दुसरीकडे जर युनिव्हर्समध्ये, तर ते पण रेडिओ वेव्स यूज करत असतील, तर त्यांचा एखादा लीक रेडिओ वेव्ह आपल्यापर्यंत पोहोचेल. यासाठी ते म्हणजे
मोठे मोठे रेडिओ टेलिस्कोप वेगवेगळ्या स्टार सिस्टम्स कडे पॉइंट करतात आणि बघतात की तिथून काही आपल्याला असा लीक रेडिओ सिग्नल काही मिळतोय का, त्याचा काही सेन्स बनू शकतो वगैरे. सो त्याला ब्रेक थ्रू लिसन म्हणतात. आणि ऑफकोर्स युनिव्हर्स इतकं मोठं आहे की तुम्ही सगळीकडे नाही लिसन करू शकत. सो यू लिसन टू अ फ्यू प्लेसेस, देन यू लिसन टू न्यू प्लेसेस वगैरे. असं तो सर्च चालू आहे. अजून तर काही सापडलेलं नाही आहे, पण इफ देर इज अन इव्हॉल्व्ड लाईफ फॉर्म समवेअर अँड इफ दे आर युझिंग रेडिओ वेव्स, तर आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि एक रुटीन कसं असतं की जसं बाकी जसं एक फिक्स टायमिंग असतं ना ऑफिसमध्ये 9 to 5 कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, तिथल्या सायंटिस्ट लोकांचं बेसिकली नासावाले किंवा तुझंही म्हणा तसं फिक्स टायमिंग राहतं की असं काही नाही की तुला. इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युली असं बऱ्याच लोकांना वाटत असतं की ऍस्ट्रॉनॉमर आहे म्हणजे रात्रभर ते काम करत असतात, दिवसभर झोपत असतात, सायंटिस्ट लोक. पण असं काही नाही आहे, खूप फ्लेक्सिबल असतं. म्हणजे यू सेट युअर वर्क टाइम्स बेसिकली. तर ऍस्ट्रॉनॉमी असल्यामुळे नाईट टाइम ऑब्झर्वेशन इज अ पार्ट ऑफ इट. म्हणजे मी एक्सपेरिमेंटल ॲस्ट्रॉनॉमर आहे, तर त्याच्यामुळे मी नाईट टाइम ऑब्झर्वेशन पण करतो. पण असं नाही आहे की एव्हरी डे आय एम डुईंग नाईट टाइम ऑब्झर्वेशन. देर आर लाईक 3 or like few days in a year की जेव्हा मी नाईट टाइम ऑब्झर्वेशन करत असतो. तर तेव्हा मी हवाई, म्हणजे युएस मध्ये हवाई एक स्टेट आहे आणि त्याच्यात माउंटन टॉप वरती खूप मोठे मोठे टेलिस्कोप्स आहेत, जगातले सगळ्यात मोठे टेलिस्कोप्स आहेत. सो ते टेलिस्कोप्स मी युज करतो आणि त्याच्यासाठी म्हणजे तिथे जेव्हा रात्र असेल तेव्हाच आपल्याला ते काम करावं लागतं. तर वर्षातून असे काही दिवस असतात की जेव्हा मी तो टेलिस्कोप युज करत असतो. पण बाकीचे जे दिवस असतात ते बेसिकली त्या टेलिस्कोप मधून जो डेटा मिळाला आहे तो डेटा अनालाइज करण्यामध्ये आणि त्याला प्रोसेस करण्यामध्ये आणि त्याला समजण्यामध्ये जात असतो. तर त्यामुळे बाकीचे दिवस तर आपला डे टाइम काम चालू असतं आणि दॅट इज व्हेरी फ्लेक्सिबल. तर ते तुम्ही सेट करू शकता तुमचे वर्क आवर्स आणि तुम्ही त्याप्रमाणे काम करू शकता. बट आपल्याला इतका इंटरेस्ट असतो ना त्या गोष्टीमध्ये की आपल्याला लाईक यू वॉन्ट टू वर्क ऑन इट लाईक ऑल द टाइम. सो त्यामुळे ते काम होत, म्हणजे ऍटलिस्ट फॉर मी आय कॅन से फॉर माय सेल्फ की मला जेव्हाही काही म्हणजे आता लाईक वेन एव्हर आय एम वर्किंग ऑन समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग, म्हणजे माझं लक्ष नेहमी तिकडेच जात असतं, म्हणजे की याच्यावर काहीतरी करायचं आहे. आणि यू आर नॉट वर्किंग अलोन, यू आर ऑलवेज वर्किंग इन अ टीम. तर त्याच्या म्हणजे जसं आता माझ्या टीममध्ये वेगळे दुसरे सायंटिस्ट असतात, स्टुडंट्स असतात, पोस्टडॉक्स असतात. तर म्हणजे त्या सगळ्या सोबतच आपण काम करत असतो. तर आपण काही काही गोष्टी त्यांना देतो, काही काही गोष्टींवर आपण रिसर्च करत असतो. तर असं एका टीम मध्ये ते सगळं काम होत असतं. नॉट देर इज नो वन पर्सन दॅट कॅन डू इट, कारण इट्स जस्ट नॉट पॉसिबल. तर तेवढा तुम्हाला कटिंग एज जर रिसर्च करायचं असेल तर तुम्हाला एका टीम मध्ये करावं लागतं. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू हॅव सच रिअली ब्रिलियंट आणि टॅलेंटेड पीपल अराउंड मी हू डू सच गुड जॉब. तर म्हणजे असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिसमध्ये आहे किंवा कॅलटेकमध्ये किंवा नासामध्ये आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी म्हणजे खूप चांगले लोक आणि टॅलेंटेड लोकांसोबत आपल्याला काम करायला मिळतं. सो जसं तू आधी पण एक प्रश्न विचारला होता की कोणासोबत तुला असं छान काम करायला मिळतं. सो देर इज अ मिशन कॉल्ड स्विफ्ट. तर स्विफ्ट मिशन म्हणजे हे असं आहे की हे युनिव्हर्समध्ये होणाऱ्या एक्सप्लोजन्सला मॉनिटर करत असतं. सो युनिव्हर्समध्ये जसं आता बिग बँगचं नाव ऐकलं असेल सगळ्यांनी की बिग बँग पासून सगळं तयार झालं. बिग बँग झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे द युनिव्हर्स केम इन टू एक्झिस्टन्स. सो बिग बँग वॉज द बिगेस्ट एक्सप्लोजन इन द युनिव्हर्स. बिग बँगच्या नंतर जे ब्राईटेस्ट एक्सप्लोजन आहे दॅट इज कॉल्ड गॅमा रे बर्स्ट. सो गॅमा रे बर्स्ट इज यू कॅन से की बिग बँग नंतर जे ब्राईटेस्ट बर्स्ट आहे ते गॅमा रे बर्स्ट आहे. म्हणजे युनिव्हर्स मधलं सगळ्यात ब्राईटेस्ट एक्सप्लोजन इज गॅमा रे बर्स्ट. तर अशा आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात युनिव्हर्समध्ये. म्हणजे जर आपण पूर्ण युनिव्हर्स रोज चेक करू शकलो तर ऍटलिस्ट दर दिवसाला तुम्हाला 5-10 तरी असे एक्सप्लोजन्स तुम्हाला दिसतील. तर हे स्विफ्ट हे जे सॅटेलाइट आहे हे त्या एक्सप्लोजन्सला मॉनिटर करत असतं. तर त्या सॅटेलाइटचे जे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आहे, प्रिन्सिपल सायंटिस्ट जे आहे त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं. आणि माझी जी पण ट्रेनिंग आहे त्यातला म्हणजे खूप सिग्निफिकंट चंक त्यांच्याकडून म्हणजे मला मिळालेला आहे. आणि ही वॉज ॲट नासा आणि त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्यासोबत काम करून आणि त्यांच्यासोबत रिसर्च करून मला खूप एनरिच झाल्यासारखं वाटलं. सो या म्हणजे लाईक दीज आर काइंड ऑफ पीपल हू एनरिच यू आणि त्यांच्यासोबत काम करूनच आपल्याला लक्षात येतं की ऍक्च्युअली कसं रिसर्च करायचं असतं. सो या म्हणजे ह्या सगळ्यांसोबत आपण काम करतो आणि लाईक
कोणी नोबेल लॉरिएट्स असतात, कोणी खूप अकॉम्प्लिश सायंटिस्ट असतात, आणि दे आर व्हेरी डाऊन टू अर्थ. म्हणजे त्यांच्यासोबत काम केल्यावर असं वाटतं की इट्स लाईक जस्ट अ फ्रेंड. तर खूप छान असं म्हणजे डेली रुटीन असतं. म्हणजे तुम्ही नेहमीच अशा खूप अकॉम्प्लिश किंवा खूप एक्साइटिंग अशा पर्सनॅलिटीज सोबत तुम्ही भेटत असता, त्यांच्याकडून शिकत असता, त्यांच्याकडून नवीन आयडियाज घेत असता, किंवा कधी कधी तुमचे डिस्कशन्स होतात आणि त्यातून असे काही आयडियाज निघतात जे तुम्ही कधीच विचार त्याचा केलेला नसेल. सो कमिंग अप विथ आयडियाज अँड एक्झिक्युटिंग देम इज लाईक द डेली जॉब ऑफ सायंटिस्ट असं म्हणू शकतो. आणि नासा आपण म्हणतो, बट इस्रो पण खूप म्हणजे अमेझिंग आहे. बिलकुल तर बिलकुल. तू ॲज अ बिंग इंडियन, तू असं फॉलो करतो का तिकडल्या काही न्यूज, किंवा तिथे काय रिसर्च सध्या चालू आहे रिसेंटली, किंवा तू तिथल्या कोणाशी टच मध्ये आहे का, किंवा तू कोणाला ओळखतो का बेसिकली असं? हो, बिलकुल. सो इस्रो मध्ये पण खूप छान काम चालू आहे. सो इस्रो हिस्टॉरिकली इस्रोचं जे मिशन होतं ते अर्थ सायन्स म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशनसाठी होतं. तो म्हणजे अगदी रिसेंटपर्यंत, म्हणजे अगदी 2000s किंवा अर्ली 2000s पर्यंत इस्रोचं जे फोकस होतं ते अर्थ ऑब्झर्वेशन होतं. म्हणजे जे सॅटेलाइट्स जे पाठवत होते ते अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट्स किंवा टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट्स किंवा डिझास्टर रिलीफसाठी सॅटेलाइट्स असे म्हणजे ते पाठवत होते. पण आता जस्ट लाईक 2008 मध्ये पहिल्यांदा चंद्रयान जे पाठवलं गेलं ते इंटरप्लॅनेटरी मिशन असं, किंवा म्हणजे इंटरप्लॅनेटरी बॉडी मिशन असं म्हणू शकतो. म्हणजे अर्थ पासून चंद्रापर्यंत. कारण याच्या आधी जे सगळे मिशन्स होते ते अर्थच्या अवतीभोवतीच फिरणारे मिशन्स होते. तर आता पहिल्यांदा इस्रोनी चंद्राला जाण्याचं मिशन बनवलं. मग त्यानंतर मंगलयान बनवलं. मंगलयान वॉज ॲज यू नो वॉज व्हेरी व्हेरी बिग सक्सेस स्टोरी. म्हणजे ग्रॅव्हिटी मूवीचं बजेट जेवढं होतं तेवढ्या बजेटमध्ये मंगलयानचं पूर्ण ऍक्च्युअल मिशन झालेलं होतं. मूवीचं बजेट एकीकडे आणि मंगलयानचं बजेट एकीकडे. म्हणजे लाईक मूवीच्या बजेटमध्ये पूर्ण ऍक्च्युअल मंगलयान त्यांनी पाठवलेलं होतं. सो इस्रो इज म्हणजे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह, म्हणजे त्यांचं लॉन्चेस, त्यांचं पेलोड, म्हणजे रिसर्चचं सगळे इक्विपमेंट वगैरे सगळं खूप कॉस्ट इफेक्टिव्ह असतं. सो त्यामुळे इस्रो खूप एक्साइटिंग आहे ॲस्ट्रॉनॉमीसाठी पण. आणि इस्रोनी ॲस्ट्रॉनॉमीचे पण मिशन्स सेंड केले आहेत आणि अजून करतात आहेत. मी कनेक्टेड आहे काही लोकांसोबत IIT बॉम्बेमध्ये पण आणि IIT कानपूरमध्ये पण, जे वर्क करत आहेत वेगवेगळ्या मिशन्सवरती इस्रोसोबत. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू म्हणजे न्यू ऑपॉर्च्युनिटीज टू कोलॅबोरेट विथ इस्रो. आणि इस्रो आणि नासाचं पण बरंच कोलॅबोरेशन चालत असतं. सो चंद्रयानमध्ये पण असे 2 इन्स्ट्रुमेंट्स होते जे नासाच्या कोलॅबोरेशननी बनवलेले होते. आणि मंगलयानमध्ये प्रॉब्ली नाही, पण एक अजून मिशन आहे आदित्य मिशन, जे सूर्याच्या अराउंड आहे. त्याच्यामध्ये पण एक म्हणजे असं पेलोड, एक इन्स्ट्रुमेंट आहे जे नासाच्या कोलॅबोरेशन मध्ये बनवलं. सो नासा आणि इस्रोचं सतत कोलॅबोरेशन चालत असतं. चांगले टर्म्स आहेत. इट्स नॉट कॉम्पिटेटिव्ह, इट्स ऑलवेज कोलॅबोरेटिव्ह. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीच्या वर्ल्डमध्ये मी असं म्हणू शकतो की असं नाही आहे की रायव्हलरी आहे किंवा कॉम्पिटिशन आहे, असं काही नाही आहे. दे आर ऑल व्हेरी कोलॅबोरेटिव्ह, ऑल वर्किंग टुगेदर. तुझा प्लॅन आहे की इन फ्युचर, म्हणजे आता सध्या तर नाही, बट इस्रो मध्ये येण्याचा किंवा वापस इंडियात येण्याचा असा? राईट. आता नाही, नंतर. म्हणजे आता सध्या तरी आय एम व्हेरी हॅपी विथ द इकोसिस्टम. म्हणजे जी US मध्ये जी नासाच्या अराउंडची जी इकोसिस्टम आहे, तर ती खूप एफिशियंट आणि त्याच्यामध्ये खूप कटिंग एज रिसर्च चालू आहे. तर त्याच्यात म्हणजे मला काम करण्याची संधी मिळते आहे. हेच म्हणजे माझ्यासाठी इतकं मोठं म्हणजे हेच माझ्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तर सध्या तर मी त्यात इकोसिस्टम मध्ये राहून किती चांगलं मला रिसर्च करता येईल, म्हणजे वेअर कॅन आय डू माय बेस्ट, तर ते मी करण्याचा प्रयत्न सध्या करतो आहे. पण फ्युचरमध्ये ऑफकोर्स इस्रो सोबत कोलॅबोरेशन तर माझं चालूच आहे. सो त्याच्यामुळे फ्युचरमध्ये आय होप की एखादं माझं इन्स्ट्रुमेंट इधर इस्रो किंवा नासाच्या रॉकेटनी आकाशात जावं आणि त्यांनी काही डिस्कव्हरीज कराव्या. आय होप दिस हॅपन्स. 100% सून. अरे 100% होईल. कारण की आम्हाला माहिती आहे, आम्ही तुला इतकं बघून आहे आणि तुझं डेडिकेशन तर 100% होईल. आता आपण सेम प्रोसेसमध्येच तुला एक प्रश्न विचारेल की जसं आपलं ॲस्ट्रॉनॉमी आहे, तर ॲस्ट्रॉनॉमी हे फक्त ॲस्ट्रॉनॉमी पुरती रिस्ट्रिक्टेड आहे की म्हणजे बाकी पण त्याचा काही फील्डशी त्याचं काही कनेक्शन आहे? कारण की खूप लोकांना तो एकच माहिती आहे की ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे फक्त गॅलेक्सीज हे आणि अर्थ आणि हे सगळं, बट त्याचा
म्हणजे त्याचा यूज बाकी कुठल्या फील्डमध्ये होतो का? ऍब्सोल्युटली, व्हेरी गुड क्वेश्चन अगेन. तर म्हणजे असं बरेच लोक म्हणतात की म्हणजे लाईक काय तुम्ही असं लाईक दुसऱ्या ग्रहांना आणि ताऱ्यांना स्टडी करते, तुम्ही अर्थला का नाही स्टडी करते, इथेच किती चॅलेंजेस आहेत. पण ऍक्च्युअली आम्ही ज्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतो आहेत ॲस्ट्रॉनॉमीसाठी, त्या टेक्नॉलॉजीज इतक्या युजफुल आहेत की दे आर मेकिंग बिग कॉन्ट्रीब्युशन टू लाईफ ऑन अर्थ. फॉर एक्झाम्पल, वेल्क्रो, लाईक सिम्पल वेल्क्रो ऍक्च्युअली स्पेस मिशन्स मधून डेव्हलप झालेला आहे, आणि स्पेस मिशन्स मधून ते डेव्हलप झालेली टेक्नॉलॉजी आपण आज इतक्या इझिली यूज करतो. दॅट इज जस्ट वन ट्रिव्हियल एक्झाम्पल. पण मी तुला आणखी खूप म्हणजे कटिंग एज टेक्नॉलॉजीजचे एक्झाम्पल्स देतो. तर जसं मी एका टेक्नॉलॉजीवर वर्क करतो आहे ज्याच्यानी खूप छोट्या म्हणजे मिनिचराइज स्केलमध्ये यू कॅन प्रोसेस लाईट. सो जसं आपण इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो, तर इलेक्ट्रॉनिक्स इज मॅनिप्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन अ चिप, है ना. तुम्ही इलेक्ट्रॉन्सला कंट्रोल करता एका चिपवरती. सो फोटॉनिक्स म्हणजे फोटॉन्सला तुम्ही एका चिपवरती कंट्रोल करता. सो आय एम डेव्हलपिंग समथिंग अलॉंग दोज लाईन्स, की तुम्ही फोटॉन्सला कंट्रोल करायचं, म्हणजे लाईटला कंट्रोल करायचं ऑन अ चिप. आणि म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये तर त्याचं ऍप्लिकेशन आहेच, म्हणजे टू फाइंड लाईफ ऑन अदर प्लॅनेट्स वगैरे, त्यासाठी तर त्याचं ऍप्लिकेशन आहेच. पण इवन बिगर ऍप्लिकेशन इज फॉर अर्थ सायन्सेस. म्हणजे अर्थवरती जे क्लायमेट चेंज होत आहे, तर त्याच्यामध्ये मिथेन, कार्बन डायऑक्साईड वगैरे ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट करणं हे पण खूप मोठं चॅलेंज आहे. आणि त्या चॅलेंजसाठी पण हे छोट्या छोट्या ज्या चिप्स आम्ही बनवतो आहे त्या यूज होतात. कारण ह्याच चिप्स आपण स्पेसमध्ये पाठवू शकतो, आणि स्पेसमधून अर्थचं ऑब्झर्वेशन करून अर्थमध्ये कसे काय चेंजेस होतात आहेत, किंवा त्याचा क्लायमेट चेंजवर काय इफेक्ट होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॉनिटर करू शकतो. सेम चिप्स आपण बायोलॉजीमध्ये पण यूज करू शकतो. सो कॅन्सर डिटेक्शनसाठी तुम्हाला काही काही मॉलिक्युल्स डिटेक्ट करावे लागतात, आणि ते मॉलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असतं, तर त्याच्यामुळे त्यांना डिटेक्ट करणं खूप डिफिकल्ट असतं. तर सेम प्रॉब्लेम ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पण असतो. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पण तुम्ही खूप फेंट कॉन्सन्ट्रेशनमध्ये एखादा ॲटम किंवा एखादा मॉलिक्युल डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असता. सो सेम चॅलेंज बट डिफरंट ॲप्लिकेशन्स. तर आम्ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो आहे ती ऑन चिप स्पेक्ट्रोग्राफ असं म्हणू शकतो त्याला. ऑन चिप म्हणजे अनालिसिस ऑफ लाईट. तर तीच टेक्नॉलॉजी वापरून आपण कॅन्सरचा पण रिसर्च म्हणजे कॅन्सर पण डिटेक्ट करू शकतो. जसं ओरल कॅन्सर आहे किंवा स्किन कॅन्सर आहे, म्हणजे असे जे कॅन्सर्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे प्रोब्स बनवून ते कॅन्सर आपण डिटेक्ट करू शकतो बाय डिटेक्टिंग दॅट लाईट अँड बाय डिटेक्टिंग दॅट फेंट सिग्नेचर ऑफ दॅट मॉलिक्युल. तर सेम प्रॉब्लेम, सेम टेक्नॉलॉजी, डिफरंट ऍप्लिकेशन. तर तू जे असं काम करतो आता येऊ शकतं का इन फ्युचर त्या ऍप्लिकेशन्स इकडे एव्हरीडे रुटीन मध्ये? बिलकुल. इनफॅक्ट म्हणजे आता मी एका कंपनी सोबत जुळून ही टेक्नॉलॉजी अर्थ सायन्ससाठी डेव्हलप करतो आहे. म्हणजे अर्थ ऑब्झर्विंग फॉर डिटेक्टिंग मिथेन, फॉर डिटेक्टिंग CO2, फॉर डिटेक्टिंग अदर ग्रीन हाऊस गॅसेस. तर ही टेक्नॉलॉजी मी आता लाईक आय जस्ट फाईल्ड अ पॅटंट फॉर दॅट. आणि म्हणजे ह्याच टेक्नॉलॉजीला डेव्हलप करून आम्ही बेसिकली मिथेन कॉन्सन्ट्रेशन, CO2 कॉन्सन्ट्रेशन खूप डिटेलमध्ये मेजर करणार आहे. आणि हे मेजर करणं याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा तुम्ही मेजर कराल तेव्हाच तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करण्याचं काहीतरी ऍक्शन घेऊ शकाल, है ना. तुम्हाला जर माहितीच नाही आहे की कुठून मिथेन निघतोय किंवा कुठून कार्बन डायऑक्साईड निघतोय, तर मग त्याच्यावर ऍक्शन कसं घेता येणार, है ना. सो प्रिसाइजली पिन पॉइंटिंग की इथे 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 कार्बन डायऑक्साईडचा लीक होत आहे, किंवा इथे 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 मिथेनचा लीक होत आहे, तर ते प्रिसाइजली पिन पॉइंट करण्यासाठी आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो. सो व्हेरी सून, लाईक इन द नेक्स्ट 2 or 3 years, ती टेक्नॉलॉजी लिटरली रिअल वर्ल्ड मध्ये अप्लाय होऊ शकतं. आणि कोणाला जसं आता या फील्डमध्ये किंवा इन जनरल पण करिअर पाथ साठी काही गायडन्स पाहिजे असेल, तर तुझ्याशी कनेक्ट करायला तर लिंक्डइन, फेसबुक आहे. बट त्याच्या व्यतिरिक्त तुझी कुठली वेबसाईट आहे किंवा तुझ्याबद्दल कोणाला इन्फॉर्मेशन जसं वाचायची आहे की खूप लोकांना नाही माहिती, कारण म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये आपण राहून आपण मला नाही वाटत की कोणाला माहिती आहे की तू या इतक्या मोठ्या लेवलला सध्या काम करतोय. तर समजा कोणाला करायचं असेल तर तू ऑडियन्सला सांग की कुठे तुला ते कनेक्ट करू शकतात की तुझ्याबद्दल इन्फॉर्मेशन वाचू शकतात. बिलकुल. तर म्हणजे जर माझं नाव गुगलवर सर्च केलं तर पहिली लिंक माझी वेबसाईटच येईल. तर म्हणजे आय थिंक इट इज gatkine.astro.ucla.edu. तर म्हणजे माझी वेबसाईट तर आहेच, आणि मी युट्यूबवर पण लिंक ती आपण टाकून देऊ. आणि त्याच्यावर माझं सगळं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावर माझ्या रिसर्च बद्दल इन्फॉर्मेशन आहे. तर ज्यांना इंटरेस्ट असेल, ज्यांना ह्याबद्दल क्युरिओसिटी असेल, त्यांना ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काहीतरी करायचं आहे पण माहिती नाहीये की काय करायचं आहे, किंवा इंडियामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, किंवा
इंडियामध्ये कसं आपण बिल्ड करू शकतो हे जर माहिती नसेल आणि माहिती करून घ्यायचं असेल तर प्लीज फील फ्री टू रिच आउट. आणि माझं नाव जर गुगलवरती जरी टाकलं आणि म्हणजे वेबसाईट माहिती नसली गुगलवर जरी टाकलं तरी ती सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल, वेबसाईटची इन्फॉर्मेशन. सो या इझी टू फाइंड. आणि माझं नाव इतकं युनिक आहे की ते की असे म्हणजे असे दुसरे म्हणजे नाही आहेत, कन्फ्युजिंग असे आन्सर्स तुम्हाला मिळणार. प्रदीप गाटकीने टाकलं तर इझिली येऊन जाईल. नाही, आणि आपण लिंक मेन्शन करू, बिलकुल. कारण की मला 100% ॲश्युरिटी आहे की कोणी ना कोणी कनेक्ट होईलच तुला, कारण की खूप लोकांना इंटरेस्ट आहे. म्हणजे माझ्या टीम मधले हे काही लोक आहे जे लोक मला खूप पहिल्यापासून विचारत होते की तू हे प्रश्न विचार, आम्हाला याच्यात इंटरेस्ट आहे, मग आम्ही विचारू शकतो का. तर मे बी आता नाही, काही दिवसानंतर त्यांना काही क्वेरीज येतील, या जे या फील्डमध्ये अजून रिसर्च करत असतील तर त्यांना हेच नसेल माहिती की नागपूरमध्येच एक इतका मोठा व्यक्ती आहे की जो आपल्याला हेल्प करू शकतो. तर आपण ते लिंक मेन्शन करू. बिलकुल. आणि एंड करण्याच्या आधी एक सरप्राईज आहे माझ्याकडे की मी एक गाणं डेडिकेट करू तुला, कारण की म्युझिक प्रमोट करायचं आहे आपल्याला. बिलकुल. तर एक गाणं माझ्याकडनं तुला डेडिकेशन. ओके. हा, चालेल चालेल. पहला पहला प्यार फ्रॉम कबीर. डन. नवीन नवीन लग्न झालेलं आहे. बिलकुल. तुझ्यासाठी गाणं प्रदेवत आहे. वो शहर बड़े होंगे बोरियत भरे, रहता नहीं जिनमें तू संग मेरे, खबर तुझे भी है ये रौनकें सभी होती तेरे होने से, तेरे बिना तन्हा कोई क्या कहे, से सभी शहरों पे मुझको तरस है आता बड़ा, तेरे लिए मैं ना जहाँ खड़ा हो, मीलों का हो सालों का हो चाहे वो सफर की परवाह नहीं, तू है जहाँ मैंने वहाँ होना है, पहुँच की जाना वही, तू पहला पहला प्यार है मेरा, तू पहला पहला प्यार है मेरा, तू पहला पहला प्यार है मेरा. अमेझिंग. थँक्यू सो मच अजिंक्य. वंडरफुल. आपण जनरली याच्यानेच एंड करतो पॉडकास्टचा की एक गाणं माझ्याकडनं डेडिकेटेड असतं, जो पण कोणी आपल्याकडे गेस्ट येतो, होस्ट येतो त्याच्याकडे त्याला. तर थँक्यू सो मच प्रदीप, तू आला, इतकी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सगळ्यांना शेअर केली. आय होप सगळ्यांना खूप सारं नॉलेज मिळालं असेल या पॉडकास्टमधनं, कारण की खूपशा युनिक गोष्टी मला पण माहिती पडल्या, तसंच सगळ्यांना माहिती पडतील. आणि खूप लोकांना गायडन्स हवा असेल तरी तुला कनेक्ट पण करतील. बिलकुल. तर थँक्यू सो मच वन्स अगेन, आणि भेटू लवकरच आपण. हो. थँक्यू सो मच अजिंक्य, मला बोलवण्यासाठी आणि इतके छान छान प्रश्न विचारण्यासाठी आणि इतकं मस्त गाणं प्ले करण्यासाठी. दिस गिटार इज ऑल्सो ॲस्ट्रो थीम्ड, आय रियली लाईक इट. सो थँक्यू सो मच. आणि आय होप ऑडियन्स मधून पण कोणी इन्स्पायर होतील, प्रश्न विचारतील, रिच आउट करतील, आणि आय एम हॅपी टू हेल्प. थँक्यू.